स्वरा, तुला कॉल येतोय. कोणाचा आहे? निनादचा व्हिडिओ कॉल आहे. काय? एवढ्या रात्री? अगं चुकून लागलाय त्याचा कॉल. हे बघ मेसेज आलाय. बर. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ताई, कधी कोणाचा चुकून फोन लागतो ना, हे तू आईला नको सांगूस. ए हरामी, जा कचरा काढ. स्वरा, नीट बोल. त्याला असंच सांगितलेलं समजतं. मी जाते शतपावली करायला. काय मग, कसा वाटतोय निनाद आपल्या ताईसाठी? कचरा काढ जा. या घरात माझी काही किंमतच नाहीये. तू ना कधी ऐकूच नकोस माझं. भावळटच आहेस तू एक नंबरचा. बाबा, काय ग, कुठे? शतपावली करायला. तुम्ही लवकर आलात आज. हो, तू पण लवकर ये. हो. चल. हॅलो. हां, वेडा आहेस का रे तू? तुला कितीदा सांगितलंय मी घरी असताना असं कॉल वगैरे करत जाऊ नकोस म्हणून. आईने बघितलं माहितीये. अगं हो हो हो, आभाळ कोसळल्यासारखं काय रिॲक्ट होतेस? आणि हे बघ, एवढं काही झालेलं नाही आहे. आणि तू सांगू शकतेस की माझ्या जवळच्या मित्राचा फोन होता म्हणून. ए, तुला नाही माहीत माझ्या घरचे कसे आहेत. ही गोष्ट कळल्यानंतर तर कसे रिॲक्ट होतील ना, काही सांगता येत नाही. त्यात मी आत्ता कुठे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहायला लागले. माझं जर असं काहीतरी सुरू आहे कळलं ना, तर परत प्रॉब्लेम व्हायचा. उगाच लग्नाबिग्नाच्या मागे लागले तर, आणि आपलं भेटणं कमी करायला सांगितलं तर. ए, तू ना उगाच घाबरतेस हं? असं काही होणार नाही आहे. काका काकू चांगले आहेत तसे. एकदाच भेटलायस तू त्यांना, ते सुद्धा गणपतीत सगळे घरी आलेलात ना, तेव्हा सगळ्यांचेच आईबाबा छान वाटतात. पण मला काय वाटतंय, तू त्यांच्याबद्दल ज्याप्रमाणे मला सांगितलंयस ना, तर त्यांना काही हरकत नसेल. तसे ते चांगले आहेत खूप. फोडा फोडा, बॉम्ब फोडा. ए गप ना. नाही म्हणजे तू मला ज्या पद्धतीने सांगितलंयस ना, त्या पद्धतीने असं वाटतंय की होईल सगळं ठीक. एकदा घरच्यांशी बोलून तर बघ, म्हणजे तुझीही चिंता मिटेल आणि माझीही. बरं, तशीच वेळ आली ना तर सांगेन. पण आता तरी इतक्यात सांगायची माझी तयारी नाहीये. बरं, राहिलं. पण मी काय म्हणतोय, मगाशी मी तुला व्हिडिओ कॉल केला होता, त्याचं काय? त्याचं काय? त्याचं काय म्हणजे मला बघायचंय तुला. हो का? मग कॉल कशाला? त्यापेक्षा उद्या प्रत्यक्ष भेटूच ना. किती वाजता सुटणार आहेस ते सांग. 5 वाजता. ग्रेट, मी पण तेव्हाच सुटणार आहे. भेटूयात मग. ए, उद्या भेटूच आपण. पण आत्ता व्हिडिओ कॉल केला असतास तर झोप छान लागली असती मला म्हणून. बरं, करते कॉल. हॅलो, ऐक ना, बाबा कॉल करतायत. लवकर घरी ये म्हणालेत रे. मी नंतर बोलते तुझ्याशी, ठीक आहे? बाय बाय बाय. ए हॅलो, ऐकून तर घे ना. ऐक यार. बाबा मुतलास ना आपल्या दोस्तीवर. यार रावल्या, काय रे तुझी ही भाषा, सुधार ना जरा. अरे यार, कॉफी करणार होता तर मला पण सांगायचं ना, मला पण भूक लागली यार लय. तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण, काका की मामा? याला व्हिडिओ कॉल झाला नाही वाटत तुझा? नाही ना यार, मग तिचे बाबा टपकले. बाबट, हे मग जावं लागेल आपल्याला. चल जाऊ चल. ए, अरे तसं नाही रे, व्हिडिओ कॉल करणार होती पण बाबा आले असं म्हणायचं. अरे असं आहे होय. छायला आपली वहिनी बी ना आलंय डरपोक आहे बघ. मी काय सांगतो, तू एकदा ना तिच्या घरी जा आणि लग्नाचा बॉम्ब टाकूनच ये बघ. ओ दाऊद साहेब, राहुल साहेब, हे जे काही तुमचे सल्ले आहेत ना, हे तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. मला उद्या लवकर उठायचंय, जाऊन झोपतो. छायला तुझं बरं, ज्याचं करावं भलं तो माझ्याच मोरीत येऊन मुततोय. राहुल यार, हे मुतणं थांबवणार आहे तुझं. काय कसं वाटतं ते?
मला लवकर उठायचं, चल मी ए जातो. नाण्या तुझं आहे ना हे नेहमीच आहे. हे आहे ना सगळं आवरून जा आधी. ए नाण्या नको बोलू रे. कसं ऐकायला वाटतं ते नाण्या. अरे यार तू या सगळं ना मलाच करायला लावतो नेहमी. हे आता आवरून जा मग काय ते बघ तुझं. राहुल प्लीज आवर ना, मला उद्या सकाळी लवकर उठायचंय रे, म्हणून प्लीज प्लीज प्लीज. अरे यार मी मी आवरलं असतं. अरे- मला सकाळी अरे खरंच उठायचं, प्लीज आवर ना. अरे नाण्या यार मी तुझा मामा आहे की काका हा? हे नाण्या बोलणं थांबव. आणि हे बघ, आता तू चुकलास, त्यामुळे हे सगळं तूच आवरणार आहेस. तुला शिक्षा. आवर आवर आवर, कंटिन्यू. चल चल अरे चल यार चल. नेहमीच आहे यार तुझं हे. आई मी निघते हा, संध्याकाळी यायला उशीर होईल. हो आज बॉयफ्रेंड भेटणार आहे वाटतं. थोबड फोडीन. सर पर कफन बांधने वाले मौत से नहीं डरते. जास्त आगाऊपणा करू नकोस हा सोहम. कोंबडा कितीही झाकला तरी तांबडं फुटायचं राहत नाही. आई मी काय केलं? निघते मी. बाय. हा जा ना. नीट जाग. हा बाय बाय पॉ. हॅलो. अरे तुलाच कॉल लावणार होते. सुटलास तू? कुठे भेटूयात? आज भेटूयातच आपण, पण प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. जयेशचा बड्डे आहे ना आज, तर अचानक सगळ्यांनी लंचचा प्लॅन केलाय. प्रणव, मिताली पण असणार आहे. त्यांच्याशी पण ओळख होईल. चालेल ना तुला? मिताली. बरं ठीक आहे. रंग है सारे धुंद धुंद मन कुंद कुंद रे सासना मिठी तुझी ही हवी हवी अन नवी नवी भावना. हो चमचम चांदण टिपुर टिपुर नभी काहुर काहुर मनी साजणे धडधड वाढत आतुर आतुर तने अधीर अधीर जीव गुंफुरे. ठाऊक नाही मलाच काय होते असे सांगना. गुंतत जातो तुझ्यात मी हे पाहता क्षणी तुला. प्रेमाच्या या कोण खुणांना जाणून घे साजना. तुझ्या सवे जीव गुंतणे तुझ्या सवे वाट चालणे तुझ्या सवे तुझ्या सवे जीव गुंतणे तुझ्या सवे वाट चालणे तुझ्या सवे